लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या दोन्ही महान नेत्यांच्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री कोंडावर सर आणि प्रमुख पाहुणे आदरणीय श्री बेळगे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक ही शेषाच्या मस्तकावर तरंगलेली नसून ती कष्टकरी लोकांच्या तळहातावर तरंगलेली आहे किंवा तरलेली आहे असा परखड विचार मांडणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक प्रकारचं लिखाण केलेलं आहे। पोवाडेकार आपण त्यांना म्हणूया, कथाकार, कवी, कादंबरीकार। माझे सर्व सहकारी मित्र, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन आपण साजरा करत आहोत। त्याबद्दल मी पहिल्यांदा अभिवादन करतो आणि माझं मनोगत व्यक्त करतो। विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य असे नेते, जे भारताला समोर केलेली आहे। तर तेच मी परत सांगणार नाही, थोडक्यात सांगणार आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 आणि दुसरे महामानव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन आजच्या दिवशी म्हणजे 1 ऑगस्ट 1920 106वी जयंती आणि 106वी पुण्यतिथी हे दोन्ही आपल्याला या ठिकाणी साजरे करावे लागतात। सुरुवातीला तुम्हाला सरांनी सांगितलं की आपल्याला एका बाजूला आनंद आणि दुसऱ्या बाजूला दुःख अशा दोन गोष्टी आहेत, पण ते काळाच्या वेगात होणारच। ठीक आहे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी सुरुवातीला आपण ऐकलंय की त्यांनी सुरुवातीला सांगितलं की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर स्थिरावून। मित्रमैत्रिणी, आज आपल्या विद्यालयामध्ये आपण 2 महापुरुषांची, महानायकांचं कार्यक्रम घेतो। एकाची पुण्यतिथी आहे, एकाची जयंती आहे। अण्णाभाऊ साठे, शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे 106 वर्षापूर्वी म्हणजे 1 ऑगस्ट 1920 रोजी एक महापुरुष, एक महात्मा या पृथ्वी तलावरून निघून गेलेला आहे आणि त्याच वेळेला, त्याच दिवशी एक महानायक समाजाला परिवर्तनाची दिशा देण्यासाठी जन्माला आलेला आहे। हा योगायोग आहे, निसर्गाचा नियम आहे की समाज जेव्हा ढासाळतो, समाजाचं जेव्हा असंतुलन निर्माण होते, तेव्हा